हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण लहान मुलांची फेवरेट म्हणजे डोरा केक रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी खूप सिंपल आहे। खूप कमी इंग्रेडिएंट्स लागतात ही रेसिपी बनवायला आणि पटकन बनून तयार होते आणि मुलंसुद्धा खूप खुश होतात बघितल्याबरोबर। तर त्यासाठी आपण ही रेसिपी बनवून घेऊया। एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप इतका मैदा ॲड करायचा आहे, अर्धा कप इतकी पावडर शुगर ॲड करायचं आहे, 1/4 कप इतकं मिल्क पावडर घेतलेला आहे। त्यामध्येच आपल्याला हाफ टीस्पून इतकं बेकिंग सोडा ॲड करायचा आहे, हाफ टीस्पून व्हॅनिला एसेन्स, 1 टेबलस्पून मध घेतला आहे। बस एवढेच आपल्याला साहित्य लागणार आहे, यापेक्षा जास्त कोणताही साहित्य वापरायचं नाही आहे। एवढ्या साहित्यामध्ये मस्तपैकी असा आपला डोरा केक बनवून तयार होतो। तर आता इथे मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातला अर्धा दूध यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता त्याला मिक्स करून घ्यायचं आणि छान असा स्मूथ याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा मी थोडंसं अर्धा दूध वापरलं आहे, त्यानंतर परत थोडंसं दूध ॲड करून घेतलेलं आहे आणि बाजूला 2 ते 3 चमच इतकं दूध बाजूला ठेवून घेतलेलं आहे। जर लागलं तर परत ॲड करू, नाही लागलं तर त्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आणि इथे आपला परफेक्ट असा बॅटर बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आणखी दुधाची गरज नाही आहे, आपलं एकदम जसं कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला बॅटर तसाच बॅटर इथे बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आणखी दूध ॲड करायची गरज नाही आहे, म्हणून जो मी साईडला दूध ठेवलेला होता ना थोडंसं उरलेला, तो यामध्ये ॲड करून घेणार नाही आहे। तो दूध आपण आता बाजूलाच ठेवून घेऊया आणि आपला बॅटर तयार झालेला आहे डोरा केक बनवण्यासाठी। जर यामध्ये थोडंसुद्धा दूध जास्त झालं तर एकदम जास्त पातळ होईल बॅटर आणि ज्यावेळेला आपण पॅनमध्ये ॲड करू त्यावेळेला खूप मोठे मोठे डोरा केक बनवून तयार होतात। तर बघा इथे दूध मी दाखवत आहे तेवढा दूध बाजूला काढून ठेवलेला आहे। आता एक पॅन घ्यायचा आहे, पॅनच्या बुडाला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। ब्रशने व्यवस्थित पूर्ण पॅनला तेल लावायचं, त्यानंतर टिश्यू पेपरने त्याला पूर्णपणे पुसून काढायचं, म्हणजे डोरा केकला खूप छान असे कलर येतात। तर आपला पॅनसुद्धा इथे तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपण थोडं थोडं करून बॅटर ॲड करून डोरा केक बनवून घेऊया। तर इथे मी एकसारखे पूर्ण डोरा केक बनवण्यासाठी एक छोटासा मेजरमेंटचा कप घेतलेला आहे आणि त्याच्यानेच पूर्ण वेळ मी बॅटर ॲड करून डोरा केक बनवून घेणार आहे। तर तुम्हीसुद्धा तसेच करा, एकसारखे डोरा केक बनवण्यासाठी एक छोटासा मेजरमेंटचा कप घ्या आणि त्याच्याने डोरा केक ॲड करा आणि फक्त काही सेकंदासाठी त्याला शिजवायचं आहे। खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी 30 सेकंदामध्ये आपला डोरा केक बनवून तयार होतो, यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही। आणि 30 सेकंदमध्ये आपल्याला हा डोरा केक पलटवून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटत असेल कच्चा आहे वरून, पण तरी काही फरक पडत नाही, पण जर जास्त वेळ ठेवणार तर खालच्या साईडने पूर्ण लाल होतात, खूप डार्क असा कलर येतो आणि ते खायला सुद्धा कडवट लागतात। तर बघा अशा प्रकारे आपल्याला डोरा केक पटापटमध्ये बनवून घ्यायचा आहे आणि मी ते एक एक करून डोरा केक बनवून घेतलेला आहे। तरी ते भरपूर सारे डोरा केक बनवून तयार होतात। तर मी ते फक्त 4 बनवून घेतलेले आहेत, त्यांना मी तुम्हाला 4 आणि आणखी बाकीचे सुद्धा बनवत आहे मी, पण व्हिडिओसाठी म्हणून मी 4च बनवले आहे। त्यावरून आपल्याला चॉकलेट स्प्रेड करून घ्यायचे आहे, व्यवस्थित भरपूर सारी चॉकलेट लावायची, कारण लहान मुलांना खूप आवडते आणि आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत तर थोडंसं जास्त तर लावायलाच पाहिजे। तरी ते मी व्यवस्थित पूर्ण डोरा केकवर चॉकलेट स्प्रेड करून घेतलेली आहे। त्यावरून आपला दुसरा डोरा केक ठेवून घ्यायचा आहे आणि आपला डोरा केक इथे बनवून तयार झालेला आहे। तर बघा किती छान दिसतोय ना, सेम मार्केटमधून जसं आपण आणून खातो तसाच डोरा केक आहे ना। तर मुलांना एकदा ही रेसिपी बनवून नक्की खाऊ घाला, त्यांना खूप आवडेल, त्यांनी मार्केटमध्ये कधीही पुन्हा मागणार नाही। अशाच तुम्ही सिंपल रेसिपी घरी बनवून मुलांना खुश करू शकता। आणि मी इथे तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते, किती छान असा डोरा केक इथे बनवून तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा। थँक्यू।